स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत। नको अंत पाहू त्वरे धाव घेई, तुझ्या विन नाही दुजी श्रेष्ठ आई। नको अंत पाहू त्वरे धाव घेई, तुझ्या विन नाही दुजी श्रेष्ठ आई। तुझ्या कृपेची असू दे निरंतर सावली, तुझ्या कृपेची असू दे निरंतर सावली। आम्हा भक्तांसाठी तू एकच स्वामी माऊली, आम्हा भक्तांसाठी तू एकच स्वामी माऊली। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे। परंतु आजचा स्वामी संदेश थोडासा वेगळा असणार आहे। तर वेगळा का, तर आज आहे संकष्टी चतुर्थी आणि आज आपले स्वामी महाराज गणपती बाप्पांच्या रूपात आपल्याला दर्शन द्यायला आलेले आहे, संदेशही सांगायला आलेले आहे। तर आजचा संदेश हा खरंच तुमच्यासाठी खूप प्रेरणादायी असा ठरणार आहे। फक्त व्हिडिओज बघण्यासाठी किंवा आजचा संदेश ऐकण्यासाठी तुमच्या समोर जे 3 मोदक दिसत आहे ना, त्यापैकी एक मोदक तुम्हाला निवडायचा आहे आणि तुमच्यासाठीचा संदेश जाणून घ्यायचा आहे। कारण मोदक म्हटलं तर गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे। गणपती बाप्पा काय, पण आपल्या सगळ्यांना देखील अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना मोदक अतिशय प्रिय आहे। अतिशय आवडीने सगळेजण मोदक खातात। मग ते मोदक उकडीचे असू द्या किंवा तळणीचे असू द्या, पण प्रत्येकाला आवडतात। कारण मोदक हा असा प्रकार आहे, तो प्रत्येकाच्या जिभेला एक प्रकारची चव देऊन जातो। आतापर्यंत तुम्ही मोदक खाल्ला असेल, पण आज या मोदकाच्या माध्यमातून तुम्हाला स्वामी काय संदेश देत आहे, गणपती बाप्पा तुम्हाला काय सांगत आहे, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। स्वामी भक्त हो, मोदकाचं वरचं आवरण अतिशय आकर्षित असतं, ते आपल्याला मोहून टाकतं आणि मग आपण त्या मोदकाकडे खेचलं जातो। त्याला खाण्याची तीव्र इच्छा आपल्याला होत असते। पण त्या वरच्या आवरणापेक्षाही जास्त महत्त्व कशाला असतं, तर त्यामध्ये नेमकं जे सारण भरलेलं असतं ना, त्याला असतं। ते थोडं गोड झालं किंवा थोडं फिक्कं झालं तरीही त्याची थोडीशी चव बिघडत असते। तसंच आपलं आयुष्य आहे। आपलं आयुष्य म्हणजे त्या मोदकाच्या वरच्या कवचाप्रमाणे आहे। पण ह्या आयुष्यामध्ये कुठले पदार्थ भरायचे आहे किंवा कुठलं सारण आपल्याला भरायचं आहे, हे सर्वस्व आपल्या हातात आहे आणि तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याला चव येणार आहे। आता आपल्या आयुष्याचं सारण म्हणजे काय हो, तर सुख दुःख, चांगले वाईट प्रसंग, यश अपयश, रुसवे फुगवे, ह्या सगळ्या प्रकारचं सारण एकत्र करून आपल्याला आपलं आयुष्य हे सुंदर बनवायचं असतं। प्रत्येक गोष्ट ही प्रमाणामध्ये ठेवली तर नक्कीच आपण सुखी होऊ शकतो। तर स्वामी भक्त हो, तुम्ही तुमच्यासाठीचा आजचा प्रसाद निवडला असेल, मोदक निवडला असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा संदेशही सांगते। बघा, ज्यांनी 2 नंबरचा मोदक निवडला आहे ना, त्यांना स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया। स्वामी अशा भक्तांना सांगतात, हे आयुष्य आहे, इथे प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतं। हे आयुष्य आहे, इथे प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतं। बोट दिलं की हात धरून नरडीचा घोट घेण्याची सवय असते काही लोकांना। जवळचं समजून आपली फाटकी परिस्थिती त्यांना दाखवायचा प्रयत्न केला तर नातं तोडून लायकी दाखवून द्यायची सवय असते काही लोकांना। लायकी दाखवून द्यायची सवय असते काही लोकांना। इथे प्रत्येक गोष्ट मोजून आणि विचार करूनच बोलावी लागते। प्रत्येक गोष्ट मोजून आणि विचार करूनच बोलावी लागते। कारण अति व्यक्त करायला गेला तर त्या वक्तव्यावरून गृहीत धरण्याची सवय असते काही लोकांना। त्या वक्तव्यावरून तुला गृहीत धरण्याची सवय असते काही लोकांना। उद्याची योजना किंवा मिळालेलं यश जर सांगितलं कोणाला तर त्यावरून जळून तुझी बदनामी करण्याचीही सवय असते काही लोकांना। 4 चौघात खळखळून जर तू हसला बोलला तर तुला हुल्लडबाज समजून दुर्लक्षित करण्याची सवय असते काही लोकांना। अरे तू माझा खास आहे असं जेव्हा सांगशील ना या लोकांना, अरे तू माझा खास आहे असं जेव्हा सांगशील ना तू ह्या लोकांना, तर ऐन वेळी साथ सोडून निघून जाण्याची सवय असते काही लोकांना। आपलं म्हणून आदर दिला तर 4 चौघात तुझीच इज्जत उतरवण्याची सवय असते काही लोकांना। अरे सांगायचं तात्पर्य असं की इथे तुझी प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही। कारण सगळीच लोक तुझी मानत असला तरीही ती सगळीच तुझी नसतात। काही लोक तुझ्या प्रगतीवर आनंद मानतात तर काही लोक तुझ्यावर जळतातही। म्हणून उठ सूट तुझी प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला प्रसादासारखी वाटत जाऊ नको। काही गोष्टी ह्या तुझ्यापर्यंत मर्यादित ठेव आणि काही गोष्टी सांगाव्याशा वाटल्या तर तुझ्या स्वामींना येऊन सांग। कारण स्वामींचं एकमेव असं ठिकाण आहे जिथून तुझ्या गोष्टींचा कुठेच गैरवापर होणार नाही।
स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 1 नंबरचा मोदक निवडला त्यांना स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात, अरे पाऊल ठेवता चौकटी बाहेर अनेक अडचणी उभ्या टाकतील. पाऊल ठेवता चौकटी बाहेर अनेक अडचणी उभ्या टाकतील. घरच्यांना मात्र एकच भीती, लोक काय म्हणतील. तुझ्या घरच्यांना मात्र एकच भीती, लोक काय म्हणतील. अरे का विचारात घ्यावी लोकांची मते आणि स्वतःचा आनंद लाथाडावा. का विचारात घ्यावी लोकांची मते आणि स्वतःचा आनंद लाथाडावा. तुझं मन मारून अनोळखी लोकांचा का म्हणून विचार करावा. तुझ्या आयुष्याचे निर्णय तू का म्हणून दुसऱ्यांच्या मताने घ्यावे. तुझ्या आयुष्याचे निर्णय तू का म्हणून दुसऱ्यांच्या मताने घ्यावे. स्वतःच्या मनाचं न ऐकता दुसऱ्यांना अधिक महत्त्व का म्हणून द्यावे. अरे वाईट वागताना ठेवावी लाज. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वाईट वागताना ठेवावी लाज, करावा तेव्हा लोकांचा विचार. चांगलं करताना मात्र ऐकावे मनाचे. चांगले करताना मात्र ऐकावे मनाचे आणि स्वच्छ ठेवावे आपले आचार. स्वच्छ ठेवावे आपले आचार. बऱ्याचदा स्वप्न अपुरी राहतात, लोक काय म्हणतील ह्या एकाच विचाराने. बऱ्याचदा अनेक जणांची स्वप्न एकाच गोष्टीमुळे अपूर्ण राहतात आणि ती गोष्ट म्हणजे लोक काय म्हणतील. अरे तू जर योग्य मार्गावर चालत आहे, तुला ठाऊक आहे, तुझं अंतर्मन तुला सांगत आहे की तू जे काही करत आहे ते चुकीचं नाही, तर मग का म्हणून तू लोकांचा विचार करतो. लोकांचं काय, आज बोलतील, उद्या हसतील आणि परवा सोडूनही देतील आणि पुन्हा एक वेगळा विषय मानतील. लोकांना फक्त वेगवेगळे विषय हवे असतात त्यांचं मनोरंजन करण्यासाठी, पण मनोरंजनाचं साधन तू मात्र कधीही होऊ नकोस. तू जर योग्य मार्गावर आहे तर तुला विचार करायचा झाला तर तू फक्त तुझ्या स्वामींचा कर आणि स्वतःच्या मनाचा कर. तुला जे योग्य वाटत असेल ते तू करायला काहीही हरकत नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 3 नंबरचा मोदक निवडला त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात, तुला आवडणारी पण आजूबाजूच्या लोकांना न रुचणारी एखादी गोष्ट करायची म्हटली ना तर लोक काय म्हणतील हा विचार करण्याची भीती जी आता समाजात आहे ना, ती अतिशय निरर्थक भीती आहे आणि अनेक जण ह्या एका भीतीने ग्रासलेले आहे. त्यापैकी तू एक बनत आहे. लोक काय म्हणतील ह्या विचाराने तू आपोआप तुझे पावलं मागे ओढत आहे आणि मग एखादी गोष्ट मिळवण्यासाठी लोक काय म्हणतील हा विचार करून तू ती मिळवण्यासाठी साधा प्रयत्न सुद्धा करून बघत नाही आणि मग तुझी अवस्था त्या तोडून टाकलेल्या कळीप्रमाणे होते. ती कळी फुलल्याच्या आधीच तोडून टाकलेली असते आणि मग ती कोमेजून गेलेली असते. अशीच अवस्था तुझीही झालेली आहे आणि मग या एका निरर्थक विचाराने तू देखील धोपट मार्गाने चालू लागतो. बहुसंख्याकांचे अनुकरण करत तू देखील त्या एकाच वाटेवर जिथे खूप गर्दी आहे त्या गर्दीत तू घुटमळू लागतो आणि तिथेच कुठेतरी तू अडकून पडतो आणि मग तू अशाने असमाधानी राहायला लागतो. आणि जेव्हा तुझ्या वाट्याला असमाधान येतं, दुःख येतं, तेव्हा मात्र तू आमच्याकडे बोट दाखवतो की आम्ही तुझ्या नशिबात असं का लिहिलं, आम्ही तुला एवढं दुःख त्रास का दिला. अरे पण तू स्वतःचा विचार कर. तुला जर तुझ्यामध्ये क्षमता आम्ही दिलेली आहे तर तू पुढे विचार का करत नाही. तू पुढे पाऊल टाकण्याचा साधा प्रयत्न का करत नाही. त्यावेळेस तुला लोकांच्या मतांना प्राधान्य का द्यावंसं वाटतं. एक गोष्ट लक्षात घे, जर तुला ठाऊक आहे ना की तू योग्य मार्गावर आहे तर तू या लोकांचा विचार करू नको. तुला जे योग्य वाटतं ते करण्याचा तू प्रयत्न कर आणि जो प्रामाणिक असतो, जो सत्याच्या मार्गावर चालतो किंवा ज्याचा निर्णय हा योग्य दिशेने चालत असतो, ज्याच्या मनात कधीही कुणाला फसवण्याची भावना नसते, अशा व्यक्तीच्या पाठीशी हे जग नसलं तरीही आम्ही असतो. सदैव आमच्या भक्ताला आम्ही तेच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर मग तू घाबरतोय कशाला. तू फक्त एक एक पाऊल पुढे टाक, आम्ही तुझ्यासोबत कायमच असणार आहोत. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजच्या स्वामी संदेशमध्ये खूप छान असं आपल्याला शिकायला मिळालं. ते असं की आपण बऱ्याचदा आपण प्रत्येक जण लोक काय म्हणतील या एका विचाराने बऱ्याचशा गोष्टी करणं सोडून देतो आणि मग अपयश आपल्या हाती येतं. आणि जेव्हा अपयश हाती येतं तेव्हा मात्र लगेच आपण स्वामींकडे धाव घेतो. स्वामींना नको नको ते बोलतो, नको नको ते प्रश्न विचारतो. स्वामी माझ्याच वाट्याला तुम्ही हे दुःख का लिहिलं असंही सांगतो. पण त्यावेळेस आपण ही एक गोष्ट अगदी विसरून जातो की स्वामींनी आपल्याला मार्ग दाखवला होता, स्वामींनी आपल्याला बुद्धी दिली होती
आपल्याला त्या रस्त्यावर चालायचं होतं, पण एकीकडे स्वामी होते आणि एकीकडे हे जग होतं जे आपल्याला या गोष्टी करण्यापासून थांबवत होतं. आणि आपण स्वामींचं न ऐकता त्या जगाचं ऐकलं आणि म्हणून आज आपण मागे आहोत. पण अशा वेळेस आपले डोळे बंद करायचे आणि आपल्या अंतरात्म्याला, आपल्या अंतर्मनाला विचारायचं काय योग्य आणि काय अयोग्य. आपलं अंतर्मन आपल्याला योग्य ते उत्तर बरोबर देत असतं आणि आपलं अंतर्मन जे उत्तर देतं ते स्वतः स्वामींनी सांगितलेलं असतं. म्हणून अशा वेळेस लोकांचा विचार करण्यापेक्षा आपण आपल्या स्वामींचा विचार करायचा. स्वामींच्या नजरेत आपण कधी कमी तर पडणार नाही ना. स्वामींकडे आपण जेव्हा जाऊ तेव्हा आपली मान शर्मेने खाली तर जाणार नाही ना. असं तर आपण काम करत नाही ना. आणि जर त्याचं उत्तर नाही असेल तर हमखास आपल्याला ते काम करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया त्यासोबतच श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.